पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 12 मराठी. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 12. करिन्थकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 12. आध्यात्मिक दानांची विविधता व एकता. आध्यात्मिक दानांची विविधता व एकता. बंधुजन हो, तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तुम्ही विदेशी होता तेव्हा जसजसे वळण तुम्हाला मिळाले तसतसे तुम्ही त्या मुक्या मूर्तीकडे बहकत गेला हे तुम्हास ठाऊक आहे. यास्तव मी तुम्हास कळवितो की परमेश्वराच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही इसम येशू शापित आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्या वाचून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही. कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्व कार्य करणारा परमेश्वर एकच आहे. तरी आत्म्याचे प्रगटीकरण एकेकाला उपयोग होण्यासाठी मिळते, एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाची उक्ती मिळते, एकाला त्याच आत्म्याद्वारे विद्येची उक्ती, एकाला त्याच आत्म्यात विश्वास, एकाला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एकाला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एकाला संदेश देण्याची शक्ती, एकाला आत्मे ओळखण्याची शक्ती, एकाला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एकाला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सर्व कार्ये तोच एक आत्मा करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. शरीरावरून घेतलेले उदाहरण. जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात, आणि त्या शरीरांचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसा ख्रिस्तही आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेने असू, दास असू किंवा स्वतंत्र असू, आपणा सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा मिळाला आहे, आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर बहुत अवयव असे आहे. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा भाग नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. सगळे शरीर डोळा असते तर ऐकणे कोठे असते? सगळे ऐकणे असते तर हुंगणे कोठे असते? तर परमेश्वराने आपल्या इच्छेप्रमाणे शरीराला वेगवेगळे सर्व अवयव लावले आहेत. ते सर्व अवयव मिळून एक असते तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात ते आवश्यक आहेत. शरीरांची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो, त्यास आपण पांघरून घालून विशेष मान देतो, आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते. आपल्या सुरूप अंगास अशी गरज नाही. जे उणे त्यास विशेष मान मिळावा अशा रीतीने परमेश्वराने शरीर जुळविले आहे, यासाठी की शरीरात फूट नसावी, तर अवयवांनी एकमेकांची सारखी काळजी घ्यावी. एक अवयव दुःखित झाला तर त्याबरोबर सर्व अवयव दुःखित होतात. एका अवयवाची वाहवा झाली तर त्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून प्रत्येक जण आपापल्या कार्याप्रमाणे त्याचे अवयव आहात. तसे परमेश्वराने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कार्य करणारे,
निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले समाचार घेणारे, व्यवस्था करणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहे. सर्वच प्रेषित आहेत काय? सर्वच संदेष्टे आहेत काय? सर्वच शिक्षक आहेत काय? सर्वच अद्भुत कार्य करणारे आहेत काय? सर्वांनाच निरोगी करण्याची कृपादाने आहेत काय? सर्वच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सर्वच सांगतात काय? श्रेष्ठ कृपादानांची सबळ इच्छा बाळगा. शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हास दाखवितो.